आता आता असं सहजच वाटेल की पराशर पद्धती व जैमिनी पद्धती यामध्ये खूप मोठा फरक आहे. परंतु जैमिनी पद्धत आणि पराशर पद्धतीमध्ये जरी फरक असला तरी पराशर पद्धत हीच पद्धत जैमिनी पद्धतीसाठी बेस आहे. जैमिनी पद्धतीमध्ये जे ग्रंथ लिहिलं गेलेलं आहे त्याला उपदेश सूत्र असं म्हटलेलं आहे. आता चला तर आपण पाहूया की पराशर आणि जैमिनी पद्धतीमध्ये काय फरक आहे. पहिला फरक म्हणजे जैमिनी पद्धतीमध्ये राशीला दृष्टी आहे, तर पराशर पद्धतीमध्ये ग्रहांना दृष्टी आहे. जसे आपण आत्तापर्यंत पाहत आलो की सर्व ग्रहांना आपण ज्या स्थानी ते आहेत त्याच्यापासून सप्तम स्थानी त्याची दृष्टी असते. गुरु, मंगळ आणि शनी यांना विशेष दृष्टी दिलेल्या आहेत. शनी आपल्या स्थानापासून तृतीय व दशम स्थानी पण पाहतो. गुरु आपल्या स्थानापासून पंचम व नवम स्थानी पण पाहतो. तसेच मंगळ हा चतुर्थ व अष्टम स्थानी सुद्धा पाहतो. परंतु जैमिनी पद्धतीमध्ये ग्रहांना दृष्टी नसून राशींना दृष्टी दिलेल्या आहेत. या दृष्टी कशा आहेत तर ज्या चर राशी आहेत त्या आपल्या जवळच्या राशीला सोडून इतर सर्व स्थिर राशींना त्या पाहतात, आणि स्थिर राशी जे आहेत ते आपल्या जवळच्या राशीला सोडून सर्व चर राशींना त्या पाहतात. आणि ज्या कॉमन राशी आहेत म्हणजे द्विस्वभाव राशी ज्या आहेत त्या एकमेकांना पाहतात. याचा अर्थ असा की त्या राशीमध्ये असलेले ग्रह किंवा पाद, मांदीसारखा ग्रह हे सुद्धा राशीबरोबर दुसऱ्या राशीला पाहतात. आता पराशरांच्या या नेहमीच्या पद्धतीमध्ये आपल्याला फक्त ग्रहांच्या दृष्ट्या आहेत. पाद ही संकल्पना नाही आहे किंवा मांदी आहे पण मांदीला दृष्टी नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा फरक या दृष्टीमध्ये दिलेला आहे. दुसरं असं आहे की कारकत्व. आता पराशरांमध्ये कारकत्व फिक्स आहे, निश्चित आहे. जे जसं रवीचा कारक ग्रह म्हणजे पिताचा कारक ग्रह, उलटं बोलतोय, पिताचा कारक ग्रह रवी, मातेचा कारक ग्रह चंद्र, बंधूंचा कारक ग्रह मंगळ, पत्नीचा कारक ग्रह शुक्र, संततीचा कारक ग्रह बाबा गुरु आहे. असे फिक्स ग्रह आहेत. याला स्थिर कारक ग्रह असं म्हटलेलं आहे. हे पराशर ऋषींनी पराशर पद्धतीमध्ये ॲडव्होकेट केलेलं आहे. जैमिनीमध्ये चर कारक ग्रह आहेत, म्हणजे प्रत्येक कुंडली गणित हे चर ग्रह बदलत जातात. कसे ते पहा. सर्वात जास्त जे अंश आहे, राशी सोडून द्यायच्या, फक्त अंश आहे, सर्वात जास्त अंश जे आहेत तो आत्माकारक ग्रह बनेल. त्याच्या खालोखालचा अमात्यकारक ग्रह बनेल. अशा पद्धतीने हे चर ग्रह बनत जातील. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, पण मी एक नुसता फरक काय हे समजून सांगण्याच्या दृष्टीने मी ही बोलत आहे. आता स्थिर ग्रहांना पराशर आपल्या जैमिनीमध्ये महत्त्व नाही असे वाटते, पण तसे नाही आहे. चर ग्रह आणि स्थिर ग्रह त्या कारणासाठी या दोन्हीचा अभ्यास जैमिनी पद्धतीमध्ये केला जातो. उदाहरण, आता रवी हा पिताकारक आहे, म्हणजे पित्यासंबंधी असलेलं फळ आपण रवीकडनं पाहतो. तसेच जैमिनी पद्धतीमध्ये जे पित्याचा चरकारक ग्रह समजा जर गुरु आलेला असेल तर गुरुवरून आपण पित्याचं फळ पाहिलं जाईल. असा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे. दुसरं असं की बल, ग्रहांचं बल. आता आपण पराशर पद्धतीमध्ये ग्रहांचं बल पाहतो, तर जैमिनी पद्धतीमध्ये राशींचं बल पाहिलं जातं.
पराशर पद्धतीमध्ये ग्रहांचं बल पाहण्यासाठी वेगवेगळी कॅल्क्युलेशन्स आहेत, मॅथमॅटिक्स आहे. षडबल म्हणून हा जो विषय आहे तो त्याच्यामध्ये अंगीकारलेला आहे. म्हणजे प्रत्येक ग्रहाचं काळ, दिशा या सगळ्याचा विचार करून जे बल तयार होतं ते 6 प्रकारची बलं आहेत. षडबल म्हणतो त्याला आपण. त्या ग्रहांचं बल हे षडबल म्हणून काढलं जातं. परंतु जैमिनी पद्धतीमध्ये राशीचं बल आहे. राशीचं बल काढायला कुठल्याही प्रकारची मॅथमॅटिक्स नाही आहे, कुठल्याही प्रकारचं गणित नाही आहे. तर त्याच्यामध्ये काही सिद्ध नियम दिलेले आहेत. आणि ते नियम असे आहेत की पहिला नियम असेल, ज्या ठिकाणी पहिला समजा उदाहरण, ज्या राशीमध्ये आत्माकारक ग्रह आहे ती राजबलवान. आता 2 राशींची आपण कंपॅरिझन करतोय. ज्या वेळेला एखाद्या राशीमध्ये आत्माकारक ग्रह आहे आणि दुसऱ्या राशीमध्ये आत्माकारक ग्रह नाही आहे, तर ज्या राशीत आत्माकारक ग्रह पडलेला आहे तो ग्रह बलवान बनेल, ती रास बलवान बनेल. दुसरं अनेक नियम दिलेले त्याचे त्याने 4 प्रकारचे सोर्सेस ऑफ स्ट्रेंथ आहेत. पण आपण मुख्यत्वे करून एकाच पद्धतीची सोर्स ऑफ स्ट्रेंथ पाहतो. बाकीचे जे आहेत त्या ज्या दशा आहेत त्यासाठी त्या उपयुक्त आहेत. आता तिसरं म्हणजे पराशर ऋषींमध्ये फक्त 1-2च महत्त्वाची वेगळी अशी लग्न दिली आहेत, जसं इंदू लग्न, स्त्री लग्न. पण जैमिनी पद्धतीमध्ये अनेक प्रकारची लग्न दिलेली आहेत, जसे आरूढ लग्न, भाव लग्न, होरा लग्न, वर्णदा लग्न, घटिका लग्न, निषेका लग्न. जैमिनीमध्ये असे वेगवेगळी लग्न देऊन त्याच्यापासून वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. मी मागच म्हणलो त्याप्रमाणे पुढचं म्हणजे ग्रहाला महत्त्व नसून राशीला महत्त्व आहे. आणि सत्याला महत्त्व आहेच, पण सत्यापेक्षा जे फळ पाहतो ते आपण प्रतिमेला पाहतो. ही प्रतिमा काढण्याची पद्धत म्हणजेच पाद. जैमिनीमध्ये पाद आहे तर पराशरमध्ये पाद नाही आहेत. पराशरांच्या ऋषींच्या पद्धतीमध्ये लग्नाला सर्वात जास्त महत्त्व आहे, तर जैमिनी पद्धतीमध्ये आत्माकारक ग्रहाला खूप महत्त्व दिले गेले आहे. पराशर ऋषींमध्ये ग्रहांचे मित्र, शत्रू, अतिमित्र, अतिशत्रू असं ठरवले गेले. तर जैमिनी पद्धतीमध्ये अर्गला आहे, म्हणजे प्रत्येक स्थानापासूनचं द्वितीय स्थान, प्रत्येक स्थानापासूनचं चतुर्थ स्थान, प्रत्येक स्थानापासूनचं 11वं स्थान हे त्या राशीवर परिणाम करतात. याला आपण अर्गला म्हणतो. अर्गला जनरली शुभ आहे. या अर्गला विरोध करणारी स्थानं पण आहेत, त्याला विरोधी अर्गला असं म्हटलेलं आहे. याचे पण वेगवेगळे विषय आहेत, ते मी माझ्या साईटवरती लिहिलेले आहेत. ते साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ते वाचायला मिळतील, म्हणजे आपल्याला नीट कळेल. असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण पराशर आणि जैमिनीमध्ये फरक करू शकतो. धन्यवाद.